गायचं आनंदासाठी गायचा, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. वा वा. की हिंदी असो, उर्दू असो, मराठी असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमची चौफेर फिरस्ती आहे. जी. या फिरस्तीत तुम्ही सातत्य ठेवलं, वैविध्य ठेवलं आणि 52 वर्ष झाले. 52 वर्ष. तुम्ही राज्यभरात उत्तर महाराष्ट्रात गेलात, पश्चिम महाराष्ट्रात गेलात, विदर्भात गेलात, खानदेशात गेला असेल, त्यात उत्तर महाराष्ट्र. हो. वेगवेगळा पाऊस दिसला का तुम्हाला? मला प्रत्येक ठिकाणचा पाऊस, तो महाराष्ट्राचा कानाकोपऱ्याचा असो, तो चिखलदऱ्याच्या घनदाट अरण्याचा असो, की कुठल्या डोंगरराईत असो, की खेड्यातला असो, मला विलोभनीयच वाटलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही पावसाच्या अधिक जवळ जाता, काय जाणवतं तुम्हाला? पावसाळा भिजवून जातो, हे एक रूप आहे. पण पावसाळा जाळून जातो, हे एक रूप. ते एक रूप आहे. हां. खऱ्या अर्थाने तुम्ही या सगळ्या शब्दांचे, त्यांनी दिलेल्या भावनांच्या पालखीचे भुई आहात. खरं, योग्य शब्द वापरला, मस्त शब्द वापरला. गझल ही शब्द सुरांची पालखी, त्यात दुःखाला सजावे लागते, असंच आहे ते. क्या बात है, क्या बात है. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आजचा हा संवाद म्हणजे मैफल आहे आणि मैफल आणि त्यातले सूर आज बरसणार आहेत, आपल्याला ओलचिंब करणार आहेत. अर्थात हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत आहेत गझल नवाद भीमराव पांचाळे. गझलधारा या कार्यक्रमात दादा आपलं खूप खूप स्वागत. खूप आभार. पाऊस आहे, पावसाचं हे सगळं वातावरण आहे. असं एक गुण लक्षात येते की पावसाची विविध रूपं आज गझलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. काय ती विविध रूपं? विविध रूपं, अगणित रूपं आहेत पावसांची. आणि पाऊस म्हणजे प्रेमाचा संदेश घेऊन येणारा पाऊस, सृजनाचा हंगाम असणारा पाऊस, वा, विरहिणीच्या मनात रिमझिमणारा पाऊस, विहिरीच्या मनात रिमझिमणारा पाऊस, शेतकऱ्याचा अंत पाहणारा पाऊस आणि हसवणारा पाऊस, रडवणारा पाऊस. हा पाऊस म्हणजे काय बोलावं त्याच्याबद्दल, काही असं समजून येते की काय नेमकं काय बोलावं हे सुचत नाही. असा हा म्हणजे थोडासा गूढ पण हवा असा वाटणारा असा हा पाऊस, त्याची विविध रूपं आज आपण अनुभवूया, जाणून घेऊया, अनुभवूया. सुख आहे, दुःख आहे पावसाच्या सगळ्याच्यात, पण मला असं वाटतं आनंदाने ही सुरुवात आपली झाली पाहिजे. बिलकुल आनंद. काय असणार आहे ती? कारण काय, दुःख, वेदना, वंचना, विवंचना ह्या सगळ्या आहेतच लागल्या, आयुष्याचा भाग आहे. आनंदाने बरोबर करूया, प्रेमाने करूया, मायेच्या शब्दांनी, वा, थोडंसं रोमॅन्टिक होऊन, थोडासा रुमानी हो जाय, अशी सुरुवात करूया पावसाच्या माध्यमातून. बिलकुल. गझलकार संदीप माळवी यांच्या शब्दांनी सुरुवात करूया. संदीप म्हणतो, आठवणींचा मनात पाऊस, आठवणींचा मनात पाऊस, दाटून येतो क्षणात पाऊस, दाटून येतो क्षणात पाऊस. दो श्वासांचे अंतर मिटले, दो श्वासांचे अंतर मिटले, थर थर तो स्पंदनात पाऊस, थर थर तो स्पंदनात पाऊस. तो पाऊस, तो प्रफुल्ल बुजाळे गझलकार, त्याचे शब्द. तो गरजत गरजत येतो, तो गरजत गरजत येतो, क्षणात बंदी होतो, क्षणात बंदी होतो, तो
गरजत येतो अन क्षणात बंदी होतो. पाऊस तुझ्या अंगाला, पाऊस तुझ्या अंगाला बिलगून. काय वाटतं पावसाची अवस्था काय होत असेल? विलगून. पाऊस तुझ्या अंगाला, पाऊस तुझ्या अंगाला बिलगून सुगंधी हो. क्या बात आहे, वा वा. तो गरजत गरजत येतो अन क्षणात बंदी होतो. पाऊस तुझ्या अंगाला बिलगून बिलगून. बिलगून शब्द मला जरा असं वाटलं तिथं थांबावं, कारण काहीतरी आठवलं. पाऊस आहे निघू नको तू, भिजून जाशील. ज्ञानेवडेकर म्हणतात पाऊस आहे निघू नको तू, भिजून जाशील. जेथे जाशील तेथे पाऊस घेऊन जाशील. ओहो, क्या बात आहे. मला वाटले मला वाटले मला मला वाटले जाताना तू हळूच म्हणालीस येते आता. मला वाटले पुन्हा एकदा बिलगून जाशील. पाऊस तुझ्या अंगाला बिलगून सुगंधी होतो. तो गरजत बरसत ये. क्या बात आहे. पावसाचं हे रूप, पण हे मुलांसाठी काय शेर आहे पहा. ओ थांबून पानावरती, ओ थांबून पानावरती पाऊस कळ्यांचा होतो. ओ थांबून पानावरती पाऊस कळ्यांचा होतो. ढकलून कागदी होड्या, ढकलून कागदी होड्या पाऊस मुलांचा होतो. ओ गरजत गरजत येतो क्षणात बंदी होतो. पाऊस झाकतो डोळे, पाऊस झाकतो डोळे. पाऊस झाकतो डोळे, पाऊस झाकतो डोळे. येऊन कधी येऊन कधी एका एका वा वा वा. पाऊस झाकतो डोळे, येऊन कधी एकांती. पाऊस कधी ज्वानीच्या, पाऊस कधी वेगळा रंग पहा काय सुंदर आहे, काय विलोभनीय आहे. पाऊस झाकतो
कधी ज्वानीच्या, पाऊस कधी ज्वानीच्या, अलवार चुकांचा हो गरजत गरजत येतो, अन क्षणात बंदी होतो. ओ गरजत बरसत येतो, क्षणात बंदी होतो. पाऊस तुझ्या अंगाला, पाऊस तुझ्या अंगाला, बिलगून सुगंधी हो. आहाहाहा, क्या बात आहे, क्या बात आहे. शब्दच नाहीत, म्हणजे त्या सुरांमध्ये राहावंसं वाटतं. आणि त्या पावसात शुक्रिया, थँक्यू. किती म्हणजे डोळे बंद करून तो येतो आणि क्षणात मी किती अनुभवत असेल गाताना, मी कसा अनुभवत असेल, ती अनुभूती आहे माझ्यासाठी. तो एक वेगळा, प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव आहे खरंच. म्हणजे या सगळ्या दिवसातल्या अनेक मैफिली तुम्ही केल्या असतील ना, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं झालं असेल, राज्यात असेल. येणं आता तर मोजदात सोडली आहे. होय ना, होय ना. काय मोजदात करायची आता, वा वा. गायचं आनंदासाठी गायचं, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. वा वा. नाही पण या सगळ्या आनंदात बाकीच्यांनी पण जो काही ताल आणि वा वा अब्रार दादा, लाजवाब. लाजवाब लाजवाब दादा, खूपच छान, खूपच छान. आमच्या प्रेक्षकांसाठी खरंच ही पर्वणी आहे की हिंदी असो, उर्दू असो, मराठी असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमची चौफेर फिरस्ती आहे. आणि मला असं वाटतं की त्याचीच दखल खरं तर नुकताच तुम्हाला आता लता मंगेशकर शासनाचा पुरस्कार दिला जातोय. या फिरस्तीत तुम्ही सातत्य ठेवलं, वैविध्य ठेवलं. आणि 52 वर्ष झाले. 52 वर्ष. गझल एक गझल आहे, गझल एक गझल, गझल गझल दोन्ही गझल, गझलच आहे. म्हणजे स्वप्न देखील गझलचंच पडतं भीमरावजी तुम्हाला. पण असं आहे की पावसाची विविध रूपं तुम्ही बघितली असतील. एक अगदी विनोदी प्रश्न विचारतो की तुम्ही राज्यभरात उत्तर महाराष्ट्रात गेलात, पश्चिम महाराष्ट्रात गेलात, विदर्भात गेलात, खानदेशात गेला असेल, त्यात उत्तर महाराष्ट्र. हो, वेगवेगळा पाऊस दिसला का तुम्हाला? मी खरं तर मला ह्या पावसाबद्दल इतकं अप्रूप आहे. आणि एक गोष्ट सांगायची तर लहानपणापासून तर आता या वयात सुद्धा मला कधीही पावसाचा कंटाळा आला नाही. बरं. का तो चिखल झाला, ते चिंबन, ते असं वगैरे कधीच वाटलं. मला प्रत्येक ठिकाणचा पाऊस, तो महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला असो, तो चिखलदऱ्याच्या घनदाट अरण्याचा असो, की कुठल्या डोंगर राईत असो, की खेड्यातला असो, मला विलोभनीयच वाटलेलं आहे. मी इतका एन्जॉय करणं म्हणतात ना, मी इतका भिजून जातो, त्यात भिजून जातो. पण मग सुचत जातं त्याच्यात? बिलकुल सुचत जातो. मी चिंबच असतो. तुम्ही कायम सुरांमध्ये चिंबा असता तुम्ही, सुरांमध्ये. आणि त्याचा आनंद तुम्ही आम्हाला पण देता. खरं, आणि द्यायलाच पाहिजे ना आनंद स्वतःसाठी सुद्धा, ते आपल्यापुरता तुमचा असणारा आत्मानंद हा आम्हाला ऊर्जा देतो आणि रिफ्रेश करतो आम्हाला. एक सुरांचा, प्रसन्नतेचा शिडकावा असतो. आणि खरं तर पाऊस म्हणजे हा सृजनाचाच ऋतू आहे खरं. होय. त्याच्यामुळं आणि गझलचं कसं आहे, गझलचे 2 प्रकार, मुसलसल गझल, गैर मुसलसल गझल, एकच विषय घेऊन येणारी गझल किंवा प्रत्येक शेरात वेगळा विषय मांडणारी गझल. तर कधीकधी तो सलगपणे येतो गझलमध्ये, तर कधीकधी काय होतं की भटांनी एक गझलचा मतला लिहिला आहे, पण एक शेर इतका तगडा पावसाच्या बाबतीत किंवा पावसाच्या वेगळ्या रूपाबाबतीत लिहिला आहे की क्या बात आहे. असं वाटतं की हा शेर, ह्या शेरासाठी ही गझल लिहिली की काय, इतकी तीव्रता ती. काय तो आता ते गझलचे खलिफा सुरेश भट आणि त्यांची ही गझल, पण मतला तितकाच तगडा आणि हा शेरही तितकाच जबरदस्त. ते एक पावसाळी रूप आपण अनुभवूया. बिलकुल, चला. आता असे करूया, असे करूया, असे करूया, नाही म्हणावयाला, नाही म्हणावयाला, नाही म्हणावयाला, आता असे करूया, नाही म्हणावयाला, आता असे करूया, असे करूया, असे करूया, असे करूया,
प्राणात चंद्र ठेवू असे करूया, प्राणात प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरूया, आता असे करूया, नाही म्हणावयाला, आता असे असे करूया. आणि आता हे पावसाबद्दल. नेले जरी घराला, नेले 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 जरी घराला, नेले जरी घराला, नेले जरी घराला, वाहून पावसा, नेले जरी नेले जरी घराला, वाहून पावसाने, नेले 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 जरी घराला, वाहून पावसाने, डोळ्यातल्या नेले तर नेऊ दे, डोळ्यातल्या घनाना, डोळ्यातल्या घनाना, घनाना डोळ्यातल्या घनाना, डोळ्यातल्या घनाना, हासून आवरूया, डोळ्यातल्या घनाना, हासून आवरूया, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरूया, आता असे करूया, आता असे करूया, आता असे करूया. क्या बात आहे, क्या बात आहे, जोरदार जोरदार, एकदम खास. प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरूया, नेले जरी घराला, वाहून पावसाने. किती उदात्त भावना आहे, समर्पणाची भावना आहे पावसाबद्दलची. म्हणजे इव्हन कुसुमाग्रजांच्या कणा कवितेमध्ये पण ती दोन ओळी आलेल्या आहेत ना, की गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर माशीन पुरी सारखी चार भिंतीत बसली, मोकळ्या ती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे. तरी त्या पाण्याला, गंगेला त्यांनी म्हणजे प्रसाद म्हणून ही उपमा स्वीकारलेलं आहे. आणि पावसाच्या सगळ्या धारा खरं तर स्वीकारणं हेच उत्तम असतं. हो, स्वीकारार्हताच वाढायला पाहिजे आपली. बिलकुल बिलकुल बिलकुल. काय दादा, आणखी काय वाटतं तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पावसाबद्दलचा हा सगळा विचार करता, सगळी लोकांची लगबग बघता, आपले मुंबईकरे तुम्ही जवळून बघितलेले, ज्यावेळेस तुम्ही पावसाच्या अधिक जवळ जाता, काय जाणवतं तुम्हाला? पावसाळा भिजवून जातो हे एक रूप आहे, पण पावसाळा जाळून जातो हे एक रूप. ते एक रूप आहे. हां, हा विरोधाभास आहे. हा जो विरोधाभास आहे, हा जो पॅराडॉक्स आहे, हा गझलचा स्थायी भावच आहे. जेव्हा गझलचा अभ्यास करताना हे जाणवलं, आणि तो इतका भावतो, कधी कधी हा पॅराडॉक्स इतका भावतो ना, की हा जसा आला तसा जाळून गेला पावसाळा, भिजवतो तर खरंच, पण जाळून पण कसा जातो, हे एक रूप मोठं मजेदार रूप आहे. ती गझल प्रमोद खराडे गझलकार, प्रमोद खराडेंची आहे, त्यांची गझल. जसा आला तसा, आला
तसा जसा आला तसा हा हा जसा आला तसा हा जसा आला तसा हा जसा आला तसा जाळून गेला आवसाळा जसा आला तसा जाळून गेला आवसाळा जसा आला तसा जाळून गेला आवसाळा आसवांची ओरणे आसवांची ओरणे आसवांची तोरणे भावना आहे. जसा आला तसा जाळून गेला पावसाळा. चार्ली चॅप्लिन, द ग्रेट चार्ली चॅप्लिन, त्यांनाही पाऊस खूप आवडायचा. पावसात भिजणे ही माझ्यासाठी ढाल आहे. पावसात भिजणे ही माझ्यासाठी ढाल आहे. अश्रूंना लपविण्याची माझी ती चाल आहे. आसवांची तोरणे आसवांची तोरणे माळून गेला पावसाळा जसा आला तसा आहा जसा आला तसा जाळून गेला पावसाळा. वादळी वाऱ्यांसवे वादळी वाऱ्यांसवे वादळी वाऱ्यांसवे वाहून नेल्यावर घराला वाहून नेल्यावर घराला वादळी वाऱ्यांसवे वादळी वाऱ्यांसवे वादळी वाऱ्यांसवे वाहून नेल्यावर घराला वाहून नेल्यावर घराला वादळी वाऱ्यांसवे आ वादळी वाऱ्यांसवे वाहून नेल्यावर घराला सांत्वनाला 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 सांत्वन आणि कसं हा किती विरोधाभास. सांत्वन त्याच्यावर काही ओळी आठवतात मला. गजानन वाघमारेचे बर म्हणतो पावसाची शक्यता संपून गेली बर सांत्वनाला सांत्वनाला पावसाची शक्यता संपून गेली शेवटी पुन्हा सुगी हातून गेली. बर फास घेताना जीवाला खंत होती फास घेताना जीवाला खंत होती पोरगी उजवायची राहून गेली. पोरगी उजवायची राहून गेली सांत्वनाला ओरडी सांत्वनाला आसवे काळून गेला पावसाळा जसा आला तसा जाळून गेला पावसाळा
हा एक शेर, एक वेगळा शेर, एक वेगळी अनुभूती, वेगळा अनुभव, बर एक वेगळा दृष्टांत. एकदा आला, एकदा आला, एकदा आला, पुन्हा तो 5 वर्षांनीच आला. 5 वर्षांनी एकदा गेला, आला नाही गेला, हा हा आला आणि आला 5 वर्षांनी. 5 वर्षांनी आला. हा एकदा गेला, गेला गेला गेला, एकदा गेला, पुन्हा तो 5 वर्षांनीच आला, 5 वर्षांनीच आला. एकदा गेला, एकदा गेला, एकदा गेला, पुन्हा तो 5 वर्षांनीच आला. ओरडी आश्वासने, ओरडी आश्वासने, कोरडी आश्वासने, ओरडी आश्वासने, आळून गेला पावसाळा. हा जसा आला तसा, आहा जसा आला तसा, जाळून गेला पावसाळा. आशवांची ओरणे, आशवांची ओरणे, माळून गेला पावसाळा. जसा आला तसा जाळून गेला. काय त्यातलं वाक्य अंगावर येणार आहे? म्हणजे पाळू म्हणजे कोरडी आश्वासने, ओरडी आश्वासन, पाळून गेला पावसाळा. फारच जबरदस्त आहे. मंडळी, ही सगळी सुरांची मैफिल म्हणजे ज्याच्यात आपण ओले चिंब होतोय, मला असं वाटतं की यामध्ये दादांचा आवाज तर आपल्याला सगळ्यांना पावसाची वेगवेगळी रूपं सांगतोच आहे, पण मी त्यांच्या सगळ्या गाण्याला जे साथ संगत करतात, ज्यांच्यामुळे हा जो सूर आहे तो आणखीन भक्कम होतोय, मला असं वाटतं. त्या सगळ्यांचा परिचय मी करून देतो. आपल्याबरोबर तबल्यावरती आहेत गिरीश पाठकजी. अगदी त्यांचा दीर्घ अनुभव आहे. खरं तर तबल्यावरती त्यांचं फार मनापासून प्रेम, आणि ते प्रेम जे येते या सगळ्या तालातनं, डग्ग्यावरची जी थाप आहे त्यातनं व्यक्त होताना दिसतंय. आणि ते जे गझलला धरून हा. जोड आहे त्यातून ते दिसून येतं. आणि कायम तुमच्याबरोबर ते असतातच, ही सगळी मंडळी असतातच. अर्थात तेथे जातो तेथे तू माझं सांगा. बिलकुल बिलकुल बिलकुल. हार्मोनियमवरती तरुण चेहरा आपण बघतोय, सिद्धार्थ मेहता. सिद्धार्थचा देखील मला असं वाटतं दादा काही वर्षांपासून ते आपली साथसंगत करतायत. आणि 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 हा जो उल्लेख मी करून देतोय, संतूर संगत करतायत अब्रार अहमद. अब्रारजी, खूप तुम्ही तिघही ज्या पद्धतीने हे सगळं जमवून आणताय. आणि एक विशेष असं आहे अब्रारच्या बाबतीत सांगायचं की अब्रारचे बाबा इक्बाल अहमद खान साहेब, सारंगी नवाज, भारतातले मोठे सारंगी, त्यांनी माझ्यासोबत वाजवलं. त्यांचा मुलगा अब्रार अहमद तोही माझ्यासोबत वाजवतो, आणि अब्रारचा मुलगा अबशार तोही माझ्यासोबत वाजवतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तिसरी जनरेशन, तिसरी पिढी तुमच्या बरोबर आहे. क्या बात आहे. खूप असं ते निस्बत आहे, असं ते आमचं एक कौटुंबिक आहे, सगळं कौटुंबिकच आहे खरं. नाही, हे रसायन जमून आलंय आणि त्यातनंच तर खरं तर आम्हाला सगळ्यांना आनंद मिळतो. म्हणून तर फुलते, गझल फुलते, गाणं फुलतं, गाणं सुचतं. ह्या गझलधारा आहेत, गझलधारा आहेत. मंडळी, सुरांच्या या मैफिलीमध्ये आपण सगळेच या पावसाची वेगवेगळी रूपं जाणून घेतोय. आपल्या प्रत्येकाचा पावसाबद्दलचं एक मत ठरलेलं आहे. कोणाला पाऊस आवडतो, कोणाला नाही, तर कोणाला तो कायम हवावासा वाटतो. चातकाप्रमाणे माणूस पावसाची वाट बघत असतो, तसंच खरं तर आम्ही या सुरांची कायम वाट बघत असतो. आणि आम्हाला तुम्ही खूप आनंद देताय भीमराव. गझलांची ही वेगवेगळी रूपं आणि त्यातले प्रयोग तुम्ही केलेले आहेत. जी, तुम्ही स्वतः विदर्भातले आहात. हो, त्याच्यामुळे वराड म्हटलं की हा फार एक जिव्हाळ्याचा विषय. बोली आलीच 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 आलीच. आणि वऱ्हाडी बोलीमध्ये, वऱ्हाडी बोली भाषेत उत्तम गझल लिहिली गेली आहे. बर, वऱ्हाडी भाषेत काय म्हणता? आणि इतकी अप्रतिम. गिरीश खारकर, तरुण उमदा गझलकार होता आमचा, तो आता नाही आपल्यात, पण या गझलच्या रूपाने तो माझ्यासोबत आहेच, कायम आहे. आणि त्यांनी ती इतकी कातर, इतकी जीवघेणी काही शेर आहे त्यातले की मला गाताना असं
म्हणजे कधी कधी मध्येच थांबून जातो मी, अशी अवस्था व्हायची पूर्वी या गझल गाताना. फार नाही गायलं ही गझल मी कुठे, पण पावसाची आहे, पावसाच्या एका रूपाबद्दल आहे. अवकाळी पाऊस हा एक वेगळाच प्रकार आहे. अवकाळी पाऊस. हा हा तो एक पावसाचा वेगळं रूप आहे, ते जीवघेणंच रूप आहे ते अवकाळी पाऊस. आमच्या बातमीत कायम असतो तो, कायम असतो. तर त्या पावसाची ही गझल आहे, त्या पावसाच्या त्या रूपाबद्दलची गझल आहे. आणि त्या गझलला एक पृष्ठभूमी किंवा त्याला एक जोरकसपणा देण्यासाठी संदीप माळवी गझलकार त्यांचे शब्द आले आहेत. ते दोन्ही मी तुम्हाला थोडे थोडे ऐकवतो आणि एक नमुना म्हणून ती गझल पेश आहे. प्लीज. यावेळी पावसाने जाळली सारी पिके. यावेळी अवकाळी यावेळी पावसाने जाळली सारी पिके. आसवे ढाळून आम्ही काढली सारी पिके, काढली सारी पिके. अवकाळी पावसान, अवकाळी पावसान, अवकाळी पावसान, अवकाळी पावसान आलं डोळ्यामंदी पाणी. अवकाळी पावसान आलं डोळ्यामंदी पाणी. सांग आता, सांग आता कसा गाऊ, कसा गाऊ, कसा गाऊ, कसा गाऊ. सांग आता, सांग आता कसा गाऊ. निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी. सांग आता कसा गाऊ निळ्या आभाळाची गाणी. अवकाळी पावसान आलं डोळ्यामंदी पाणी. अवकाळी पावसान. असं गाणं निळ्या आभाळाचं गाणं कसं फुटणार, कसं कापसाच्या चुकाऱ्यानं. आठवडाभर कापूस वेचून झाला की त्याचा हिशोब होत असतो, पैसे मिळत असतात, त्याला चुकारा म्हणतात. कापसाचा कापसाच्या चुकाऱ्यानं वेळेवर मिळेल तर ना. कापसाच्या चुकाऱ्यानं दिले झकोले झकोले. कापसाच्या चुकाऱ्यानं दिले झकोले झकोले, दिले झकोले झकोले. कसा लपाछपीचा रे, कसा लपाछपीचा रे, कसा लपाछपीचा रे. खेळ चाले मन मानी, खेळ चाले मन मानी. अवकाळी पावसान आलं डोळ्यामंदी पाणी. अवकाळी पावसान. क्या बात है, क्या बात है.
कसा निसटून गेला. काळाला उद्देशून बर नेहमीच नशीब पुरलेला, पाचवीला पुरलेला वाईट काळ, त्याला एका कोपाने बुहारा म्हटलाय. काळतोंड्या, अभद्र असं म्हणून ती शिवी म्हणून वापरली. कसा निसटून गेला काळ हातून बुहारा. बुहारा कसा निसटून गेला. कसा कसा निसटून गेला काळ हातून बुहारा. काळ हातून बुहारा. काळ हातून बुहारा निसटून गेला. कसा निसटून गेला. कसा कसा निसटून गेला काळ हातून बुहारा. बाप होता तवा राजा. बाप होता तवा राजा. माय होती तवा राणी. माय होती तवा राणी. अवकानी पावसान आलं डोळ्यामध्ये पाणी. अवकानी पावसान आलं डोळ्यामध्ये पाणी. सांग आता सांग आता कसा गाऊ. सांग आता कसा गाऊ. निळ्या आभाळाची गाणी. निळ्या आभाळाची गाणी. निळ्या आभाळाची गाणी. क्या बात, क्या बात. मन भारी होऊन जातं यार. नाही खरंच ना की पाऊस सखा सोबती वाटतो आणि पाऊस असा अवेळी आला म्हणजे ऋतू सुरू झाला की आपण वाटच बघतो. देव पाण्यात ठेवतात काही लोक अक्षरशः. हा आपल्या विदर्भात एकीकडे काहीतरी अशी एक ती प्रथा आहे ना, इथे असे छोटे छोटे वाडे ठेवले जातात आणि ते भविष्यवाणी केली जाते पावसाबद्दलची. आणि ते एक मिरवणूक काढतात. मिरवणूक काढतात बांधून. हो हो काय करतात, काय काय करतात, किती काय काय गोष्टी असतात पावसाबद्दलच्या. पाऊस हा एहसान फरामोश पण आहे असं देखील म्हणता येईल. हा एहसान फरामोश पण आहे म्हणजे असा तो अवकाळी येतो आणि या सगळ्याच्या तिथं कवीला पावसाबद्दलची कविता सुचते. एहसान करणारा हाच आहे खरं तर. हा एहसान करणारा पण आहे पण तो असा अवकाळी आला की गडबड होते. पण माणूस अवकाळीत झालाय ना. माणूस अवकाळीत झाला हो की नाही. तेही तेवढंच खरं. माणूस तसाही विश्वास ठेवण्यासारखा नाहीच आहे. त्यामुळे आमच्या बातमीत आम्ही अवकाळीबद्दलच्या बातम्या वाचतो ना तर फार अति दुःख होतं आणि त्यातलं हे वाक्य फार स्पर्श करून जाणार. असं आता निळा आभाळाचं खूप भारी म्हणजे मन भारी होते. माय होता बाप होता तवा राजा. माय होती तवा राणी. कसा निसटून गेला काळा हातून. ते लहानपण, ते कापसाचे वेचे, तो अकाळी आलेला पाऊस, कापूस भिजून गेला, सगळं तसं तसं पडलं असं असं सगळं आठवतं. जे हातचं गेलं ते फार भयानक आहे. याच्यामुळे काय म्हणतात अक्षरशः तसं. हा येत नाही म्हणून दुबार पेरणी. हो. आणि हाती जे आलेलं आहे तो आल्यानंतर मात्र हातचं गेलं असं आहे. पुन्हा प्रत्याचा आनंद म्हणतो तसं पुन्हा प्रत्याचं दुःख सुद्धा आहे. काय आता यापुढे काय आपण ऐकणार आहोत, कशा पद्धतीचं रूप आम्हाला तुमच्या सुरांमधून अनुभवायला मिळतंय? एक रूप असंही आहे. नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही. बर. विद्यानंद हाडके दोन गझलकार आहेत. त्यांची गझल आहे. या गझलमध्ये इतकं त्याचा मतला इतका सुंदर आहे की नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही. बाई. दुसरी ओळ मी त्याला म्हणत नाही कारण तो जो पंच आहे तो जरा बरकरार ठेवतो. पण त्याच्यामध्ये इतका अप्रतिम शेर आला आहे पावसाच्या संदर्भातला की म्हणून ती एक गझल ऐकवतो आणि पावसाचं एक हेही वेगळं रूप अनुभवूया. नसून काही असण्याचे, नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही. वा, मी सोंग घेतले नाही. हो, काय अप्रोच आहे जगण्यात.
नसून काही नसून काही असण्याचे नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही नाही सोंग घेतले नाही नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही नसून काही असण्याचे सोंग घेतले नाही पोट्याच्या आडोशाला पोट्याच्या आडोशाला पोट्याच्या आडोशाला पोट्याच्या आडोशाला हे सत्य लपवले नाही नसून काही असण्याचे मी सोंग घेतले ना संतूर म्हणजे पावसाच्या जवळ थेंब बरं असतात ना काय काय आशेर पावसाचा पाण्याच्या थेंबासाठी पाण्याच्या थेंबासाठी डोळ्यात उतरले पाणी डोळ्यात उतरले पाणी पाण्याच्या थेंबासाठी डोळ्यात उतरले पाणी पाण्याच्या थेंबासाठी पाण्याच्या थेंबासाठी डोळ्यात उतरले पाणी आझर फुटला दगडाला आझर फुटला पान्हा फुटला दगडाला आझर फुटला दगडाला पण मेघ बरसले नाही नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही पोट्याच्या आडोशाला पोट्याच्या आडोशाला हे सत्य लपवले वा वा क्या बात आहे दादा क्या बात आहे गझलवरचं क्षणाक्षणाचं प्रेम तुमचं व्यक्त होतं आणि आणि या गझलदारांमधनं ते वाहत 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 आम्हाला देखील त्या सगळ्या प्रवासात म्हणजे असं वाटतं लहानपणी आपण ते छोट्या छोट्या ओढ्या करायचो आणि त्या सोडायचो आणि मग त्या दरवाज्यातनं सोडल्यानंतर असं वाटायचं की आपण देखील त्याच्यात बसलेलो आहे पावसाच्या थेंबांची वेगवेगळी रूपं मी पाहिली जेव्हा ते अशी पडतात तेव्हा असं वाटतं की तळलेले भजे असतात ना त्याचे जे आकार बिलकुल बरसात में अच्छी याद दिला दिया हे सुद्धा आठवतं बरं का पावसाबद्दल किंवा गारा पडायला लागल्या तर गारा वेचायला देखील आपण गच्चीवरती असायचो भाजलेलं मकाईचं कणीस वा वा हे आठवतं काय पाऊस म्हणलं की हंगाम आहे ते अवघाने बरंच येतं बऱ्याच ठिकाणी तुम्ही पावसाच्या सगळ्या कालावधीत वेगवेगळ्या मैफिली केल्या असतील काय खास करून तिथं तुमच्याकडे फरमाईश केली जाते गझल ही अशी विधा आहे की ज्यामध्ये असं म्हणतात की समाजात जे जे काही घटित होतं जे जे काही बरं वाईट चांगलं उत्तम अभद्र भद्र त्याचं सगळ्यात आधी प्रतिबिंब ह्या काव्यविधेत पडतं उमटतं असं म्हटलं जातं आणि काव्यात पडतं म्हणजे गझलमध्ये ते सगळ्यात आधी पडतं असं अशी एक आख्यायिका आहे आणि ते खरंही आहे आणि असं जर असेल तर गझल ही इतकी लोकाभिमुख
काव्यविधा आहे, काव्य प्रकार आहे तो, की तो प्रत्येकाला प्रत्येक शेर असं वाटतो की तो माझ्यासाठीच गातो आहे, जणू काही माझ्या आयुष्यावरच लिहिलेला आहे की काय, माझ्या आयुष्याला धरूनच बेतलेला आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणून गझलच्या प्रत्येक शेराला जी दाद मिळते ती दोन प्रकारची असते, एक आहाच्या रूपात असते आणि एक वाहाच्या रूपात असते. वा वा. ती वाहाच्या रूपातली दिसते पण आहाच्या रूपातली दिसत नाही. ती आत असते. त्या दोन्ही दाद इतक्या महत्त्वाच्या असतात आणि त्या उमटतात. त्या कधी आवाजाच्या रूपाने उमटतात, कधी आहाच्या रूपात त्याच्यात पण उमटतात. अशी ती काव्य प्रकार आहे तो. आणि त्याच्यामुळं ती गाताना मी सांगतो ना की हा माझ्यासाठी एक परकाया प्रवेश आहे, की आता काय प्रवेश, परकाया प्रवेश असं मी म्हणतो. ही आशयप्रधान गायकी आहे. म्हणजे माझं गाणं मी आशयाला धरून बेततो, त्याची चाल म्हणा, त्याची गायकी म्हणा. त्याचा अर्थ असा, शायराने दिलेले शब्द, शब्दातील आशय, त्याच्यावर मी गायका म्हणून माझ्या गायकीचा भार नाही होता कामा. आशय फुलला पाहिजे, तो अधिक प्रफुल्लित होऊन पुलकित होऊन तो रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी माझं प्रयोजन आहे तिथे. नाहीतर प्रत्येक शेर तसा वाचला तरी दाद घेईलच, मग माझं काम काय. तर मी तो शब्द, तो आशय फुलवला पाहिजे. शायराने माझ्याकडे सोपवलेले शब्द ते आता शायराचे नाही राहिले, ते आता माझे झाले. तुमची जबाबदारी, माझी जबाबदारी. आता जे काही त्याचं सुख असेल, दुःख असेल, वेदना असेल, वंचना असेल, त्याचा विरह असेल, काय जे असेल ते आता त्याच्याकडून माझ्याकडे ट्रान्सफर झालं आहे, ते आता माझं झालं आहे. आणि आता मी ते माझ्यातून शिफ्ट करतो ते रसिकांकडे. आता काय वाटायला पाहिजे, म्हणून तो परकाया प्रवेश. कारण दिल से निकलेगी तो दिल तक पहुंचेगी. बिलकुल. मग दिल तक पहुंचने के लिए दिल से निकलनी चाहिए. मग ते माझं आपलं मानलं पाहिजे मी, ते काही असे ना. म्हणून ते मनन, चिंतन, त्याचा रियाज, त्याच्यातला बिटवीन द लाईन्स काय काय असेल ते मला कल्पिलं पाहिजे. ते मी त्याची प्रत्येक छटा मी गृहीत धरली पाहिजे. त्याचा आयाम, एक एक आयाम मी असा मनाशी माझ्या कायम झाला पाहिजे. आणि मग तो मी गाऊन पेश केला पाहिजे. क्या बात. असा तो एक आशयप्रधान गायकीचा एक प्रकार म्हणा, किंवा मी केलेला त्याच्या मागची भूमिका म्हणा, विचार म्हणा, तो एवढाच आहे. काय आता आम्ही जाता जाता या सगळ्या गझलदार आशयाला फुलवलं आणि आशयाला फुलवल्यासाठी गायक जे जे काही करेल ते केलं की ती गझल गायकी होते. वा, सोपं आहे ते. वा 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 वा. तर चला, गझलधाराच्या सगळ्या धारांबरोबर असा नागमोडी वळणाचा प्रवास करत करत तुमच्याबरोबर आम्ही जाता जाता काय ऐकणार आहोत तुमच्याकडनं. जाता जाता एक इलाहीजा मदानांची गझल ऐकूया. वा वा. इलाहीजा मदान आज आपल्यात नाही आहेत ते, पण मराठी गझलला काय देऊन गेले ते. त्या गझलकाराची ही गझल, एक शेर म्हटला तो तर डोळ्यात अंजन घालणारा आहेच, पण एक पावसाचा शेरही तितकाच तगडा आहे. आणि त्याबरोबर येणाऱ्या अजून काही ओळी आहेत, त्या सगळ्या जाता जाता ऐकून जाऊ आणि तो मनात पाऊस घेऊनच आपण जाऊया. बिलकुल. हुंदका माझा तसा, हुंदका माझा तसा 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 बंदिस्त आहे. हुंदका माझा तसा, हुंदका माझा तसा तसा बंदिस्त आहे. हुंदका माझा तसा बंदिस्त आहे. आसवाना 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 लावलेली शिस्त आहे. हुंदका माझा तसा बंदिस्त आहे. हुंदका माझा तसा.
नीट पहा. राहिला नाही भरवसा पावसाचा पावसाचा राहिला नाही भरवसा पावसाचा पावसाचा. खरंच नाही भरोसा पावसाचा. काहीच पण एक आमचे गझलकार आहेत दीपक अंगेवार नांदेडची. त्यांनी पावसाला उणत उणत अनेकांनी म्हटलं असेल, शिवाय दिले असेल, काय म्हटलं असेल, पण खडसावलं नसेल. तर आमच्या दीपकने खडसावलं पावसाला. बघा. राहिला नाही भरवसा पावसाचा. काय ठरवायचं तर आम्ही क्षेत्री ठरवू ना. तू आधी तुझ्यासारखं काम कर ना. तुझं जे काम नेमून दिलं आहे निसर्गाने ते तू कर. असं खडसावलं. राहिला नाही भरवसा पावसाचा पावसा रे तू अगोदर पावसावानी बरस. पावसावानी बरस पावसा रे तू अगोदर पावसावानी बरस. पावसावानी बरस पावसा रे तू अगोदर पावसावानी बरस. क्या बात आहे. आमच्या या पेरणीचे काय ठरले मग बघू. राहिला नाही भरवसा पावसाचा. आसवांवरती आसवावरती पिकांची दिसत आहे अंधकार. माझा तसा बंदिस्त आहे अंधकार. माझा तसा बंदिस्त आहे. आसवाना लावलेली शिस्त आहे अंधकार. माझा तसा बंदिस्त. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. गझल नवाज, खऱ्या अर्थाने तुम्ही जी भावना व्यक्त केली की त्या कवीने त्या शायरने माझ्याकडे शब्द देऊ केले, त्यांनी जे काही लिहिले ते देऊ केलं एवढ्या विश्वासाने. हा, किती विश्वासाने. तर आता माझी जबाबदारी आहे की मी ते माझ्या सुरांमधनं माझ्या गायकीतनं सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं. खऱ्या अर्थाने तुम्ही या सगळ्या शब्दांचे, त्यांनी दिलेल्या भावनांच्या पालखीचे भुई आहात. खरं, योग्य शब्द वापरला, मस्त शब्द वापरला. आणि तुम्ही ती पालखी जी आहे, ती जी मुसाफिरी आहे, ती चौफेर करताय. गझल ही शब्द सुरांची पालखी, त्यात दुःखाला सजावे लागते. असंच आहे ते. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही खरंच म्हणलात, एक वाह येतो आणि एक आह असतो. आणि तोच खरं तर आता या क्षणाला सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनी व्यक्त केलेला असणार. फार छान आनंद तुम्ही देऊ केलात. असं असतं की आईने भाजी भाकरी केली की आपण तिचे आभार मानत नाही, आपण त्या चवीत राहणं पसंत करतो. तसं मी म्हणेन भीमराव की मला तुमचे आभार मानण्यापेक्षा ना आम्हाला सुरांच्या रूढांमध्ये राहू द्या. आणि असेच आम्हाला वेगवेगळ्या या शब्दांमधनं भेटा, गायकीतनं भेटा. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद आजच्या गझलधारांबद्दल. रसिकांना विनम्र अभिवादन. नमस्कार. चला मंडळी, यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.